ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते। या ऑडिओ क्लिप मधील एका तरुणाला लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर दिली। आपण सामाजिक कार्यासाठी पैसे देत आहोत असं तरुण म्हणाला। यावर हाकेंनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला। हाकेंनी आपण खात्यावर पैसे घेत नसल्याचं सांगितलं। यानंतर मात्र तरुणानं हाकेंना चांगलाच समज देत त्यांची लाच काढली। हाकेंच्या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली। बोला ना। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय, कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते। तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत त्यामध्ये, त्या नंबरवर जर त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल, पैसे दिले असतील, घेतले असतील आणि कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका। कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय, महाराष्ट्रात रात्रंदिवस पळतोय, मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही। ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही। एखादी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत। हे काय वाईट आहे? हे फुकट झालंय काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, त्यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा ते पूर्वी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत होते। ते करत असताना त्यांनी माळी समाजाबद्दल काहीतरी फार खालच्या लेवलला जाऊन बोललं असं आम्हाला व्हिडिओच्या मदतीने तिथं कळलं, नाही तर एखादा इतर समाजाला कमी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केला। आता पैसे देवाणघेवाणचा जो मुद्दा जर तिथं आला असेल तर कुठं ना कुठे सरकारने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आमचं हेच मत आहे की सामान्य लोक जे काही आंदोलन करतात, म्हणजे बीडमध्ये आंदोलन झालं, इतर ठिकाणी आंदोलन होणार, पुढे काही होणार आहे, सामान्य लोकांची चूक नाही, पण जे नेते असतात जे असे काहीतरी स्वतः पुढाकार घेतो असं दाखवतात, समाजाला मागण्या महत्वाच्या असल्या तरी जो कोणी पुढाकार घेतोय त्याच्यावर काही प्रमाणात विश्वास बसतो आणि विश्वास बसलं सरकार बरोबर देणं घेणं तिथं केलं जातं। ही जी काय प्रथा आहे ना, त्यात गरिबाचं नुकसान आहे। आज शेतकरी अडचणीत आहे पण शेतकऱ्याबद्दल कुणी बोलत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।